नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव, द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री बौद्ध लेणी पाहण्यासाठी. तर या लेणीला सुरुवातीला कपाचित बुद्ध लेणी असं नाव होतं. कपाचित म्हणजे इथे माकडांचा सर्वात जास्त वावर असल्यामुळे या डोंगराला, या लेणीला कपाचित बौद्ध लेणी हे प्राचीन नाव इथे देण्यात आलं होतं. इसवी सन 17 साली जेव्हा पेशव्यांची सत्ता आली त्यावेळेस या बौद्ध लेणीमध्ये गणपती बसवण्यात आलेला आहे. या ठिकाणी एक मोठं धार्मिक स्थळ आपल्याला पाहायला मिळेल. अशोका वॉरियर तर्फे आपण या लेणीला पाहण्यासाठी आलो, ही लेणी समजून घेण्यासाठी आलो. चला तर मग बौद्ध संस्कृती जाणून घेऊया, बौद्ध संस्कृती समजून घेऊया. शिलालेखाची जी वळण आहे, अक्षर आहे, ती छान पद्धतीने आणि एकदम हात जाऊन वाचण्यासारखा. कलियस हेरणिक पुत्रस म्हणजे कल्याणच्या हेरणिकचा पुत्र सुलस दत्त, म्हणजे हा जे काही चैत्यग्रह आहे याचं दान धम्माला दिलेलं आहे. या शिलालेखाचा साधा सरळ मराठीमध्ये अर्थ असा होतो. ह्या शिलालेखाचा साधा मराठीत अर्थ असा होतो की धान्याच्या व्यापाऱ्याने 7 खोल्यांचे त्याचबरोबर पाण्याच्या टाकीचे धम्माला दान दिलेले आहे. आता 7 खोल्या कुठे आणि पाण्याची टाकी कुठे दाखव. बघा इथे 2 शिलालेख आहेत, इथून खालूनच सांगतो मी. या ठिकाणी आपल्या 2 शिलालेख पाहायला मिळतात. त्या 2 शिलालेखामध्ये कल्याणचा जो सोनार आहे, त्या सोनारचा मुलगा, सोनारचं नाव कुडीरे, त्याच्या मुलाचं नाव संघक आहे. त्याने ती पाण्याची टाकी धम्माला दान दिलेल्याचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कल्याणस सुवर्ण कुडीरपुत्रस सुवर्णकारस असा शिलालेख त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतो. त्याचबरोबर त्याच्या शेजारच्या पाण्याच्या टाकीवर 2 स्त्रियाने नडबालिकाय असा शिलालेख आहे. शिलालेखाची सुरुवात तो शिलालेखामध्ये 2 स्त्रियांनी ती पाण्याची टाकी धम्माला दान दिलेल्याचा उल्लेख आपल्याला त्या पाण्याच्या टाकीवर वाचायला मिळतो, पाहायला मिळतो. या ठिकाणी 2 पाण्याच्या टाकीवर 2 शिलालेख आहेत.